हॅलो एव्हरीवन. तर मी रिंकी. मी जाते वेंगुर्ला बंदर येथे. मी कसालला बसने आली आणि तसंच मी डायरेक्ट कुडाळला पण आली. तर अशा प्रकारे कुडाळ इथे गर्दी पण जास्त होती. मी डायरेक्ट बसमध्ये बसली होती. त्यानंतर माझ्या 2 फ्रेंड्स होत्या, त्या पुढे बसल्या होत्या आणि अशा प्रकारे मी दाखवते तुम्हाला बाहेरचं वातावरण होतं. बसने जायला खूप भारी मजा येते. तुम्ही कधीतरी असं, आम्ही रेग्युलर कॉलेजला जातो त्यामुळे मला तरी खूप भारी वाटलं. आणि अशा प्रकारे आपण वेंगुर्ला स्टँडला उतरलो. तिथे एक गणेश मंदिर होतं. गणेश मंदिरला आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर आम्हाला काही इथलं डिटेल माहीत नव्हतं की वेंगुर्ला बंदर येथे कसं जायचं. आम्ही विचारपूस करत तिथे तिथपर्यंत जाणार होतो. मी इथे म्हणजे आम्ही स्टँडला वगैरे चौकशी केली कसं जायचं काय, कारण आम्ही नवीनच आलो होतो फिरण्यासाठी म्हणून. तर आम्ही विचारत इथपर्यंत आलो. तिथे तुम्हाला प्लेट दिसते आहे. ह्या साईडला रोड गेला आणि आमच्याकडे प्लस लोकेशन पण होतं कसं जायचं काय करायचं. इथे समोरच एक लग्न सोहळा पण होता. त्यानंतर फायनली चलत का होईना आम्ही वेंगुर्ला बंदर येथे पोहोचलेलो आहोतच. तर मी आता तुम्हाला पुढे दाखवते कसं काय असेल. तर ही माझी फ्रेंड आहे. अशा प्रकारे तिथलं काही हे आहे हिरवंगार, हे बघून मला तरी खूप भारी वाटलं. आणि हे पहा, असं मस्त असं वाटतं की बघूनच मन. हॅलो गायज, आज आपण आलो आहोत वेंगुर्ला बीच येथे. मी आणि माझे 2 फ्रेंड्स आहेत. अशा प्रकारे आपण बीचला आलेलो आहोत. आता मी तुम्हाला इथलं सगळं शूट करून दाखवते. तर तुम्हाला कायाकिंग वगैरे करायचं असेल तर इथे बोटी अवेलेबल आहे. जसं की खवणे आपलं आहे तसं खवण्यासारखंच इथे सेम आहे. तर तुम्ही बोटीने पण प्रवास करू शकता. आणि हे बघा, पाण्याचा फ्लो तेव्हा तरी कमी होता फ्लो. इथे एक बोट आहे, ती त्या समुद्राच्या पलीकडे जाणार आहे. बाकी जर तुम्ही बघायला गेलात तर इकडे गार्डनसारखं आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच. आणि अशा प्रकारे काही तिथे स्टॉल वगैरे लावलेले आहेत. तुम्हाला हे वगैरे स्कुबा ड्रायव्हिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे बीचला येऊन करू शकता. बीचची माती जी आहे ना ती एकदम सॉफ्ट आहे, कारण खूप भारी वाटतं बीचला गेल्यानंतर. आणि हे अशा प्रकारे काही आहे, मस्त बघायला मिळालं आम्हाला तरी. आणि हे असं बीचला असं सुंदर, म्हणजे कोणी नव्हतं त्यावेळी, संडे होता त्यामुळे गर्दी कमी होती. स्टँडला पण गर्दी जास्त नव्हती. आणि अशा प्रकारे बोटी आहेत जे वरती ठेवली. वेंगुर्ला इथे आलेलो आहोत आणि अशा प्रकारे माझ्या फ्रेंड्स आहेत. त्या अशा प्रकारे काही मस्ती मजा करत आहेत. सोबत मी पण तसंच करते आहे. जर तुम्हाला काही खायचं वगैरे असेल तर समोर ते स्टॉल लावलेले आहेत, तुम्ही तिथे खाऊ शकता. आणि हे अशा प्रकारे काही आहे. तर मस्त वाटलं एकदम. ट्रिप तर आमची खूप चांगली गेली. तर आम्ही 3 जणी होतो. तर अशा प्रकारे फोटोशूट पण आमचं चाललेला. इथे गोळा वगैरे पण मिळते. आणि आता आपण गार्डनच्या साईडला गेलो तर इथे असं नवीन केलेलं आहे. पहिलं असं नव्हतं, मला तरी माहीत नाही. पण मी लोकेशन वगैरे बघितलं तर त्याच्यावरती असं मला काही दिसलं नव्हतं. इथे आल्यानंतर खूप भारी वाटलं. आणि ते पहा तुम्ही, मस्त असं वाटतं की ते माझी मैत्रीण फोटो काढत आहे. आणि आता इथे एक छोटंसं मंदिर पण आहे, तिथे मी दर्शन घेतलंच. पण मस्त वाटतं बघितल्यानंतर की काहीतरी नवीन आहे. आता मी परतीचा प्रवास करतोय. तर तिथे एक विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. चालत गेल्यानंतर तुम्हाला हे सगळे मंदिर जॉईन होतात. इथे आपल्याला गणेश मंदिर मिळालं. तर इथे सुंदर बाप्पाच्या मूर्ती आहेत जे बॉक्सिंग केलेल्या आहेत. पर्टिक्युलर त्याला नावही असं दिलेलं आहे. तिथे जास्त गर्दी नसते. तुम्ही इथे आलात तर नक्की इथे व्हिजिट करा. खूप छान गणपती आहे तिथे. हा आपला बाप्पा आहे. तुम्हाला मी दाखवते. प्रत्येक जो गणपती आहे तो त्याला पर्टिक्युलर नाव देऊन असं छान असं हे केलेलं आहे की ते असं एकदम लाईनमध्येच आहे. मला तर बघून खूप भारी वाटलं. गाईज, तुम्हाला हा चॅनल कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रिंकीज लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या पुरतं बाय बाय, टाटा.